पाच पांडवांनी बांधलेले मंदिर. एकविराई देवीचं मंदिर आहे अच्छा. आणि तिथे वर त्याची पावलं आहे. हां, वर चढून जावं लागतं ना. हा, इथे वर पावलं आहे. अच्छा. इथे आपल्याला साक्षात देवीचे पाऊल खुणा बघायला मिळतात. नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर परत तुमचं एकदा स्वागत आहे. तर आज आपण मोऱ्याला एकविरा देवीच्या मंदिरात दर्शनाला आलो आहे. तुम्ही तसं माझ्या मागे बघता एकविरा देवीचं हे मंदिर आहे. तर मी ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये टाकला आहे, ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी ते बघून येऊ शकता. आणि इथे थोडं वर गेल्यावरच एकविरा देवीचे पावलं आहेत, तर ते पण आपण एक्सप्लोर करणार आहोत. हे मंदिर तुम्ही जसं बघता हे पूर्ण दगडाचं आहे आणि हे पूर्ण पांडवकालीन मंदिर आहे. तर नक्की या मंदिराला व्हिजिट करा, खूप सुंदर आहे. पावसात पण हे खूप बघण्यासारखं असं, तर नक्की या, हे जवळच आहे. तुम्ही जर मुंबईवरून इथे येत आहे तर भाऊच्या धक्क्याला व्हिजिट करून तुम्ही मोरा जेट्टीला उतरू शकता आणि तिथून अगदी 5 ते 10 मिनटाच्या अंतरावरच आहे. रिक्षाने सुद्धा तुम्ही येऊ शकता, पण चालत पण वॉकेबल आहे, तर तुम्ही येऊ शकता. अलिबागवरून रेवस तुम्हाला जवळ आहे, तर तिथून पण तुम्ही येऊ शकता. जर कोणी उरणवरून येणार असेल तर हे उरण स्टेशनपासून पण 10 मिनिटाच्या अंतरावरच आहे. आम्ही मुंबईवरून चाललो आहे, तर भाऊचा धक्का जास्त जवळ आहे, तर तिथून 40 मिनिट्सची ही फेरी आहे. तिथून आपल्याला मोरा जेट्टीला पोचायचं आहे आणि तिथून पण 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरच हे देवीचं मंदिर आहे. तर चला आपण मस्त समुद्राचं दृश्य एन्जॉय करत मोरा जेट्टीला पोचूया. आणि तिथून 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावरच रिक्षा स्टँड आहे, तिथून आपण रिक्षाने जाऊ शकतो किंवा मग चालतही जाऊ शकतो. कोणाला लोणावळ्याला जाणे शक्य नसेल तर एकविरा देवीचे अस्तित्व या मोराच्या मंदिरात सुद्धा आहे, तर तुम्ही इथे येऊन सुद्धा दर्शन घेऊ शकता. आणि या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे लोणावळ्याच्या माईमाऊलीच्या म्हणजे आपल्या एकविरा देवीचे पाऊलखुणा सुद्धा इथे आहेत. मोरा जेट्टीपासून 4 ते 5 मिनटं चालून झाल्यानंतर हे आहे मोऱ्याचे रिक्षा स्टँड. इथून आपल्याला रिक्षा घेऊन जायचं आहे. 5 मिनिटात आपण देवीच्या मंदिरासमोर पोहोचतो. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला गेटपासून अगदी 2 मिनिटच चालायचं आहे. हे मंदिर मोरा कोळीवाड्यातच आहे आणि मंदिरात पोहोचण्यासाठी आपल्याला 10 पायऱ्या चढून जायचे आहेत. देवीचे दर्शन घ्यायला जातानाच खाली आपल्याला पायथा मंदिर मिळतो, तिथे आपण दर्शन घेऊया आणि मग वर दर्शनाला जाऊया. तर हे आहे सुंदर असं आपल्या देवीचं अखंड पाषाणात कोरलेलं पुरातन मंदिर. इथे फक्त हे कलर काम आणि पायऱ्या हे इकडच्या रहिवाशांनी केलेलं आहे, बाकी पूर्ण हे अखंड पाषाणात बनलेलं देवीचं मंदिर आहे. बघा किती सुंदर असं दिसतंय. मंदिराच्या उजव्या बाजूला आलो की हे पाण्याचे छोटे विहीर आहे, जिथे 12ही महिने झऱ्याचं पाणी वाहत असतं. हे मंदिराच्या वरच देवीचे पाऊल खुणा आहे, तिथे आपल्याला जायचं.
नमस्कार काका, बोला. नमस्कार. 5 पांडवांनी बांधलेले मंदिर. एकविरा देवीचं मंदिर आहे. अच्छा. आणि तिथे वर त्याची पावलं आहे. हां, वर चढून जावं लागतं ना. हा, इथे वर पावलं आहे. अच्छा. आणि इथे उत्सव कोणते कोणते होतात? हा देवीचा होतो, एकविरा देवीचा. एकविरा देवीची पालखी असते तेव्हाच पालखी असते. असते, हा. असं असं. आणि इथे होते घटस्थापना असते हां, त्यावेळेला. म्हणजे नवरात्रीत आपल्या. नवरात्र ते असते. खूप छान मंदिर आहे. हम्म. पूर्ण पाषाणात बांधलेलं आहे ना. पूर्ण दगडाचंच पाषाणानं बनलेलं आहे संपूर्ण. हां. बघा कुठलं बांधकाम केलेलं नाही नाही. हां. आहे ना. वर पण सगळं दगडाचंच आहे आणि खाली पण दगडाचंच होतं. आणि त्याचा भाविकांनी आपल्या लाद्या टाकली. असं असं. हां, पूर्ण हे खाली पण दगडच आहे. खाली दगडच आहे. हा जो आहे ना, हां हां. असा जसा दगड आहे ना, गुफा आहे. हां. अच्छा. हा संपूर्ण दगडाचंच आहे ते. हां. पहिलं खालून कोरलेलं आहे ते. हो का. तिचा पण जन्म हां, हां. कधीच आहे ते. कधीच आहे. इथं 5 पांडव काय म्हणताय? पांडवांचे पावलं आहेत. असं असं. हां हां. पण त्याचे 5 पावलं आहेत त्या त्याचे पावलं हां, आहेत. जातो आम्ही. तिथे रस्ता आहे ना जायला. हे पहिल्यापासून पाण्याचं आहे ते 5 पांडवापासून. अच्छा. पुढे म्हणजे ही बांधलेलं नाही विहीर काय. पहिल्यापासूनच आहे. पहिल्यापासूनच आहे. हा. आणि 12ही महिने पाणी असतं. 12ही महिने पाणी. आता बघा मे महिने हां. अरे फुल पाणी. फुल पण हे पाणी असं आहे की काटलातून दगडातून आलेलं पाणी आहे. अच्छा, म्हणजे पाझरलेलं दगडातून. पाझरलेलं असं हां, म्हणजे झिरपून येते ते सगळं पाणी. असं असं. चालेल चालेल. धन्यवाद काका धन्यवाद. माहिती दिल्याबद्दल. देवीच्या पाऊलखुणाचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला मंदिराच्या डाव्या बाजूने वर चढून जायचं आहे. थोडं कठीण आहे पण जाऊ शकता तुम्ही, तर थोडं सांभाळून जा. इथे आपल्याला हे दिसत आहेत ते हे देवीचे पाऊलखुणा आहेत. देवीच्या पाऊलखुणांचे दर्शन घेऊन इकडे आजूबाजूला जे दृश्य आहे ते खूपच सुंदर आहे. समोरच आपल्याला समुद्र दिसतंय मोठं असं. पावसाळ्यात तर हे खूपच सुंदर असतं बघण्यासाठी. पावसाळ्यात मंदिराच्या उजव्या बाजूला खूप मोठा असा झरा वाहतो. खूप सुंदर असे दृश्य असतं इथे पावसाळ्यात बघण्यासाठी. आम्ही मे महिन्यामध्ये देवीचे दर्शन करायला गेलो होतो, तरीसुद्धा इथे थंडगार असं वातावरण होतं. इकडच्या रहिवाशांनी भाविकांना बसण्यासाठी उत्तम अशी सोय करून सुद्धा ठेवली आहे. नवरात्रीमध्ये देवीचे इथे खूप मोठं उत्सव असतो व भंडारा पण असतो सगळ्या भाविकांसाठी. तुम्हाला जर माझी अशी ही एकविरा देवीची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.